प्लेसमेंट ट्रेनिंग प्रोग्राम फॉर नॉन टीचिंग करिता हा प्रोग्राम आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर जोशी सर, उपप्राचार्य महाजन सर आणि बागडे सर आणि बारापत्रे सर इथे आपल्याला बारापत्रे सर आणि बागडे सर आपल्याला प्रशिक्षण देतील। ठीक आहे। आणि इथे उपस्थित सर्व माझे प्राध्यापक बंधू आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू, मी महाजन सरांना विनंती करतो की बागडे सर यांचं आणि बारापत्रे सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते। आता आपल्याला प्रशिक्षण द्यायला सुरुवात करते अशी मी विनंती करतो बागडे सरांनी। पहिली सुरुवातीला तुम्ही असं सांगा की तुमच्या थर्ड वन येतं तुमचं अटेंडन्स, फोर्थ तुमचं येतं पेरोल, 5 वन येतं तुमचं त्याच्यात अकाउंट। ओके, तुमचे हे 5 मॉड्यूल आहे। फर्स्ट ऑफ ऑल ऑनलाईन रजिस्ट्रेशन यामध्ये काय राहणार की जे जसं तुम्ही फॉर एक्झाम्पल जर ऑफलाईन गुगल फॉर्म विद्यार्थ्यांना भरून देत असाल, ठीक आहे, तर तोच फॉर्म आपण यामध्ये डिझाईन करू ॲज पर कॉलेज रिक्वायरमेंट। ठीक आहे, त्यात तुमचं पर्सनल डिटेल्स राहणार, त्याचा ॲडेड डिटेल्स, फोटो सिग्नेचर, त्यामध्ये लास्ट पेपर एक्झाम आणि कन्फर्मेशन पेज। ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला कसा फॉर्म सेट करायचा आहे, जसं तुम्ही गुगल फॉर्म मध्ये सेट करता तसा फॉर्म तुम्हाला यामध्ये सेट करायचा आहे ॲज अ ॲडमिन लेवल। ठीक आहे, जसा तुम्ही सेट कराल तोच फॉर्म विद्यार्थ्याला दिसेल। ओके, विद्यार्थी म्हणजे तो फॉर्म भरेल आणि तो फॉर्म भरल्यानंतर तोच डेटा डायरेक्ट ERP मध्ये येईल, त्याची पण त्यावेळी ऍडमिशन होईल। ठीक आहे, ऍडमिशन म्हणजे काय, तो त्याला म्हणतो आपण त्याचा अकॅडमिक पार्ट। ठीक आहे, मग त्यात तुमची ऍडमिशन, DCR रिपोर्ट्स, विद्यार्थी रिलेटेड रिपोर्ट्स, सब्जेक्ट वाईज रिपोर्ट्स, अजून काही तुमचं काय तुम्हाला लागेल तर MS रिपोर्ट्स ते तुम्हाला मिळणार। त्यावर तुम्हाला सर्टिफिकेट्स आफ्टर ऍडमिशन तुम्हाला त्याला बोनाफाईड द्यायचे असेल, मायग्रेशन द्यायचं असेल, डिस्ट्रिब्युट सर्टिफिकेट ते तुम्ही तिथे देऊ शकता। ठीक आहे, TC द्यायचे असेल तर आफ्टर ग्रॅज्युएशन किंवा आता ऍडमिशन कॅन्सल तुम्ही त्या TC पण देऊ शकता। हे जे येतं अकाउंट मॉड्यूल मध्ये। ठीक आहे, थर्ड वन तुमचा आहे अकाउंट मॉड्यूल। ठीक आहे, जे तुमचं जसं तुम्ही टॅली यूज करतात असाल, म्हणजे तुम्ही अकाउंट असेल, ठीक आहे, तर सेम टॅली वर्क करता आपलं अकाउंट सॉफ्टवेअर मध्ये। ठीक आहे, त्यामध्ये तुमचं बॅलन्स शीट येतं, ट्रायल बॅलन्स आहे, कमी पण पिक्चर आहे, दिस आर द रिपोर्ट्स आर त्याचं अवेलेबल इन अकाउंट। ठीक आहे, त्यानंतर तुमचं पेरोल। पेरोल मध्ये काय होतं, सॅलरी प्रोसेस। ठीक आहे, जे पण तुमचे एम्प्लॉई असेल टीचिंग नॉन टीचिंग त्यांचं इन्कम हे डिडक्शन हे ते तुम्हाला तिथे एंटर करायचं सॉफ्टवेअर मध्ये आणि त्या बेसिसवर तुम्हाला त्याची मंथली सॅलरी प्रोसेस करावं लागेल। ठीक आहे, त्याचा तुमचं पेरोल अकाउंट, तर हे तुमचं मॉड्यूल्स आहे। ठीक आहे, तुमचा जो पहिला आहे तो तुमचा आहे इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन। ठीक आहे, तर त्याची जी लिंक आहे ते आहे enrollonline.co.in/registration/apply/कॉलेजचा कोड। ठीक आहे, CPBCL हा तुमचा कॉलेजचा कोड आहे। ठीक आहे, यामध्ये 2 पार्ट आहे। जसं मी लॉगिनला जातो यामध्ये 2 पार्ट आहे, एक आहे स्टुडंट, एक आहे इन्स्टिट्यूशन। ठीक आहे, हा जो इन्स्टिट्यूशन हा म्हणजे इट्स ऍडमिन पार्ट। ठीक आहे, म्हणजे जे आपल्याला सेटिंग करायची आहे, कसा फॉर्म सेटअप राहणार त्यावेळेस ते तुम्ही सर्व यामध्ये करू शकता। ठीक आहे,